आजचा जो अभंग आहे या अभंगामधून तुकोबारायांनी आपल्याला जाग केलेलं आहे। संत आपल्याला जाग करत असतात। घरातली माणसं जागी करतात पण स्वार्थासाठी, धनासाठी, लाभासाठी, काहीतरी मिळावं म्हणून। सगळी माणसं जगातली तुम्हाला लाभासाठी, धनासाठी, काहीतरी मिळावं म्हणून जाग करणारी आहेत। आपली बायको आपल्याला जाग करते कामावरती जायला, आई आपल्याला बालपणामध्ये जाग करते शाळेमध्ये जायला। घरातली माणसं तुम्हाला जागी करतील पण स्वार्थासाठी, काहीतरी मिळावं म्हणून। संत तुम्हाला जाग करतात तुमच्या हितासाठी। बरं, आता जागा रे भाईनो जागा, अशी प्रमाणे चोरणी जल्यात नाडुनी भागा रे भाईनो, आता जागा रे भाईनो जागा। सगळी प्रमाण सुंदर आहेत। जगजोगी जगजोगी जागी जाग बोलती, जाग व्हा असं म्हणणारे अभंग आहे। उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या। किती प्रमाण सांगू। उठा सकळ जन म्हणजे संतांनी आपल्याला जाग केलं। तुम्हाला महाराज आम्ही कुठे झोपलेलो आहे? 7 ते 9 जागे, 9 ते 11 जागे, 11 ते 4 मोबाईल मध्ये जागे। आम्ही बंद नाही, आम्ही कायम जागेत। आपण जागे आहोत पण जागे बाहेर आत निजले। आपण बाहेरून जागे, दिसण्यासाठी जागेत, अंतकरणात मात्र आपल्या अज्ञाने आपण लपवलंय ते। तिथं आपल्याला जाग केलं संतांनी। बरं का, जागवा। तुम्ही म्हणाल महाराज हे जागवा हे आम्हाला माहितच आहे, पाठच आहे। जाग कुठं कुठं राहायचं ते सांगा म्हणजे ते कळेल। आणि मग संतांनी आपल्याला सांगितलं जाग कुठं कुठं राहायचं। धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, एवढ्या गोष्टीसाठी जाग राहायचं। कोणत्या कोणत्या? धन, धनासाठी जाग राहायचं। धनासाठी जाग राहायचं म्हणजे धन घ्यायचं नाही का? धनासाठी जाग राहायचं म्हणजे धन द्यायचं नाही का? वर्गणी द्यायची नाही का? कीर्तन करायला पैसे द्यायचे नाही का? नेमकं काय बुवा धनासाठी जाग राहायचं म्हणजे नेमकं काय? तर त्याचं उत्तर यावं, धनासाठी जाग राहायचं म्हणजे कुणाचं धन घेता इथं जाग राहायचं, आणि 2 कुणाला धन देता इथं जाग राहायचं। 2च गोष्टी आहेत जगात। कुणाचंही घ्यायचं नाही आणि कोणालाही द्यायचं नाही। ध्यानात ठेवा, कुणाचंही घ्यायचं नाही बरं का। पापाचं घ्यायचं नाही, त्रासाचं घ्यायचं नाही, भावाचं घ्यायचं नाही, गावाचं घ्यायचं नाही, देवाचं तर अजिबात घ्यायचं नाही। गावाचं, भावाचं, देवाचं, देव देश धर्माचं खायचं नाही। वर्गणी खाल्ली की कुळच संपलं म्हणायचं। भावाची इस्टेट खाल्ली की कुळ संपलं, टिकणारच नाही बरं का। कधी गावाचं, भावाचं, देवाचं घ्यायचं नाही। प्रमाण सांगतो, सर्वाभूती द्यावी अन्न, अन्नदान कुणालाही करा, पंगत कुणालाही द्या, जेवला काय न जेवला काय सगळ्याला द्या। अन्नदान करायला काहीच होत नाही, पण द्रव्य पात्र विचारोनी धन देताना मात्र पात्रापात्राचा विचार सांगितला। कुणालाही धन द्यायचं नाही अमोलदादा। धन कुणाला द्यायचं? त्याची गोशाळा आहे का? तो एक गरीब मुलाला शिकवतो का? अनाथाला काही सांभाळतो का? कधी वारी करतो का? त्याचे 10-20 अभंग पाठ आहेत का? जरा बघत। कुणाला धन दे, कुणालाही नाही द्यायचा, नाही तर मग ते पंढरपूरला भिकारी बसलेले असतात, इथून हात नाही, काहीला पाय नाही, सारखं म्हणतात 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला। गोड म्हणतात। आपल्याला वाटतं 500 देऊ काय, जांभळी 500ची देऊ काय, पिवळी 200ची देऊ काय। त्याचा आवाज ऐकला की आपल्याला भरून येतं। आपण खिशात हात घातला आणि मग शुभम महाराज 200ची पिवळी नोट त्याच्या हातात टाकली आणि गडी त्याची दारू पिऊन आला। काय फायदा झाला? कोणालाही द्यायचं नाही। धन देताना सावधान। मी खरं सांगतो तुम्हाला, कोणालाही द्यायचं नाही। आता एक वाक्य ऐका, कोणाचंही घ्यायचं नाही। आता हे चांगले माणसं बसलेत, संस्था चालवतात, विद्यार्थी घडवतात, गुरुकुल चालवतात, आपण सगळी सुज्ञ मंडळी आहात। त्या सातारा कोल्हापूर भागात एक कर्मवीर भाऊराव पाटील झाले, फार गोड व्यक्तिमत्व झालं। त्या काळात त्यांनी बहुजन समाजाच्या पोरांसाठी शाळा काढली। फार जुना काळ। त्या काळामध्ये ब्राह्मण लोकांना शिक्षण मिळायचं, आपल्याला मिळत नव्हतं। म्हणजे लगेच ब्राह्मणांना नाराज होऊ नका, जाती भेद नाही सांगत। त्या काळात ती तशी परिस्थिती होती। ज्या त्या काळातलं ज्या त्या काळात सोडून द्यायचं, आता नाही घ्यायचं। त्या काळात ज्ञानोबारायांना ब्राह्मणांनी त्रास दिला म्हणजे आता काय ब्राह्मणाला हाणायचं का आपण? असं नसतं। तो काळ निघून गेला महाराज, ते निघून गेलं। आता ते आता नाही लावायचं। अफजल खान तेव्हा कापला होता, आता कापायची गरज नाही। आता तो सांगायचा नाही, सांगितला तरी तो कापण्यासाठी नाही सांगायचं। माझं नीट ऐका, त्या काळातला इतिहास आता म्हणजे तो भांडण लावण्यासाठी नसतो, तो शिकण्यासाठी असतो। मी पुन्हा पुन्हा सांगतो, ऐका ऐका। त्या काळात शिक्षण आपल्या लोकांना मिळत नव्हतं, माळी कुणबी धनगर मराठा।
गरीब लोकांच्या पोरांना शिक्षण नव्हतं. मग त्या काळात त्या भाऊराव पाटलांच्या मनात संकल्प आला. त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठं प्रेम होतं आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावानं संस्था काढली. तिला नावे रयत शिक्षण संस्था. त्याचे सध्या अध्यक्ष शरद पवार आहेत. ऐका, अजूनही ती संस्था आहे, भरपूर शाळा आहेत. त्यांनी पहिली शाळा काढली, तिचं नाव काय? रयत शिक्षण संस्था. ती संस्था काढली, तिचा नियम होता विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. अशी संस्था चालेल का? बात विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही, अशा संस्थेचा मी विद्यार्थी आहे. ती संस्था म्हणजे आमची जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था. आम्हाला फीस नव्हती शिकायला आणि आमच्या गुरुवर्यांना पगार नाही, अजूनही नाही बरं का. संस्थेत विद्यार्थ्याला फीस नाही आणि शिक्षकाला पगार नाही. फक्त नियम आहे, धोतर घालावं लागतं, नेहरू घालावं लागतो, चप्पी करावी लागते. हिरो सारखं राहता येत नाही बरं का. आता जरा बदलला काळ, आता पोरं बरे राहू शकतात, पण आमच्या काळात तसं नव्हतं. 15 दिवसाला चप्पी करावं लागायची. साधं धोतर, इस्त्री सुद्धा जमत नव्हती. इस्त्री निळबिळ टाकायचे नाही कपड्याला, नियमात राहायचं. फार साधी पद्धती होती, कारण त्याने अभ्यास केला पाहिजे. तो त्याच्यात गेला की मग अभ्यास करत नाही, त्याचा अर्थ दुसरा नव्हता. तो जर चांगला राहायला लागला, हुशार झाला, मग तो शिकणार नाही, अभ्यास करणार नाही, गरिबीची जाण त्याला राहणार नाही. म्हणून त्यांच्या जोग महाराजांनी नियम काढले होते, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. त्याच तत्वावर त्या भाऊराव पाटलांनी संस्था चालू केली. गोरगरिबांची पोरं शिकायला लागली, कुणी डॉक्टर व्हायला लागलं, मुली इंजिनियर व्हायला लागल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहायला लागल्या. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते माणसाला मोठं बनवत असतं, गुरगुर करायला लावत असतं. मुली शिकत असतात, IAS होतात, कलेक्टर होतात आणि मग पोरं शिकायला लागली. शिकता शिकता चांगलं काम झालं, पण चांगल्या कामाला संकट असतात बरं का साहेब, ध्यानातच ठेवा माझं. तुम्ही चांगलं काम करताना मग लोक त्रास देणार, मागं नाव ठेवणार, निंदा करणार. चांगल्या कामाला संकट असतात, कायम ध्यानात ठेवायचं. वाईट कामाला नाही, पण चांगल्या कामाला लय असतात. चांगलं काम केलं तर संकट असं आलं, दुष्काळ पडला. एवढा भयानक दुष्काळ पडला, परिणामी जे विद्यार्थी संस्थेत शिकायचे त्यांना लोक जे धान्य आणून द्यायचे ते बंद झालं. आणि आता संस्था, आता ही संतोष महाराज संस्था चालवतात, संस्थेवर धान्यच नाही आल्यामुळं पोरं उपाशी राहिलं. आता काय करावं? मग त्यांनी काय केलं, गावागावात गेले, पिंपळसला आले, दहेगावला गेले, साकुरीला गेले, जेवढे जवळचे गाव आहेत त्या गावाला हात जोडले आणि हात जोडून म्हटले मला एक एक मूठभर धान्य द्या, माझे पोरं जेवण करतील. मग गावकऱ्यांनी एक एक मूठ द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यात एक टायमिंग पोरांचं जेवण भागलं, पण एका टायमिंगला पोरं उपाशी राहायला लागले. आता त्यांचं दुःख जास्त झालं. मग त्यांनी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं आणि त्या पैशात 1 महिना पोरांना जीव घातला. काय माणूस असेल महाराज, दुसऱ्यासाठी जगणारा. एक वाक्य माझं ऐका, दुसऱ्यासाठी जोपर्यंत तुम्ही जगत नाही तोपर्यंत तुम्ही कधीच मोठे होत नाही बरं का. स्वतःसाठी जोपर्यंत तुम्ही स्वतःचा विचार कराल मिळणारच नाही तुम्हाला. नितीन भाऊ माझं ध्यानात ठेवा, तुम्हाला का म्हणतं हे गाव, तुम्हाला का पोरं, तुम्ही दुसऱ्यासाठी जगता. जो माणूस दुसऱ्यासाठी जगत असतो, मग अक्रूर असू द्या, भगवान बाबा असू द्या, संतोष महाराज असू, कोणी घ्या जगातला, दुसऱ्यासाठी जो जगला, चौकात चौकात लोकांनी त्याचे पुतळे लावले. माझंच घर, माझाच बंगला, माझीच गाडी. अरे रे, लोक त्यांच्या मातीला सुद्धा आता जाणार नाहीत. दुसऱ्यासाठी जगा, दुसऱ्यासाठी जगलं की लोक मुजरा करतात, तुम्हाला मरूच देत नाहीत लोक. तुम्ही मेले तरी तुमचं नाव जिवंत ठेवतात. हो, तुम्ही दुसऱ्यासाठी जगले तर. पण माझंच घर, माझाच बंगला, पंगत सुतकाय काय पंगत घालीत नाहीत, वर्गणी नाही. त्यांना सप्ता म्हणलं की राग येतो, एकत्रित म्हणलं की राग येतो, काहीतरी दुसऱ्याला द्यायचं म्हणलं की त्याला असं वाटतं याला दगडाने आणू की काय, लय राग येतो. असे जे असतात त्यांच्या मातीला सुद्धा लोक आता जाणार नाही. ध्यानात ठेवा, दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. काल मी त्या व्हॉट्सअपला एक जोक वाचला, म्हणजे व्हॉट्सअपला एक विचार वाचला, लय भारी वाटलं मला, मी तो लक्षात राहिला माझ्या, म्हणून तुम्हाला सांगतो. म्हटलं एक भिकारी रस्त्यानं चालला होता. ऐका ऐका, सगळे स्टँडर्ड आहेत, तुम्ही ऐकणारे चांगले आहेत, मुली आहेत, मुलं आहेत, ऐका ऐका. एक भिकारी म्हणे रस्त्यानं चालला होता, भीक मागत होता, मला काहीतरी द्या, मला काहीतरी द्या. तर त्या रस्त्यानं नेमका अर्जुनाचा आणि कृष्णाचा रथ चालला होता. म्हणजे काय त्याचं भाग्य, अर्जुनाचा आणि कृष्णाचा रथ चालला होता. त्यांना हाक मारली, ओ काहीतरी द्या, ओ खायला काहीतरी द्या मला. अर्जुनाला दया आली त्याची, आणि अर्जुनानं आपल्या बगला ते खिशामध्ये हात घातला, त्या ज्याच्यातून 2 नाणे काढले, सोन्याचे 2 नाणे काढले, भिकाऱ्याच्या हातात दिले. एक नाणं 50 लाखाचं होतं, असे 2 नाणे म्हणजे 1 कोटी रुपये हातात दिले. घे म्हटले तुला. आता श्रीमंतानं दिलं. अर्जुनाचा कृष्णाचा रथ निघून गेला. भिकारी इतका खुश झाला, क्या बात आहे म्हणला, 2 नाणे, एका नाण्यात असा भारी बंगला बांधतो म्हणला, गावात नाही असा बांधतो, आणि दुसऱ्या नाण्यामध्ये 5-6 गाड्या घेतो म्हणला, हे भारीतले. स्वतःचा विचार केला. 2-5 मिनिटच पुढं चालत होता, तेवढ्यात काही चोरांनी धरला, दाना 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 हाणला आणि त्याच्याच हातातले नाणे घेतले, चोर गेले पळून.
पुन्हा भिकारी जा, पुन्हा भीक मागायला लागला, मला काहीतरी द्या, मला काहीतरी द्या, मला काहीतरी द्या. पलीकडच्या बाजूने गेला तर तिकून पुन्हा अर्जुनाचा आणि कृष्णाचा रथ येत होता. भाग्यवानच होता एवढ्या बार देव भेटायला. पण आता उदाहरण आहे आपलं. त्या बाजूने आला म्हणे रथ, पुन्हा म्हटला मला काहीतरी द्या. अर्जुन म्हटलं अरे तुला आताच 2 मुद्रा दिल्या ना, 2 नाणे दिले. मी चोराने मारलं हो, मला घेऊन गेले म्हणे चोर माझ्याकडून. मग पुन्हा अर्जुनाने खिशात हात घातला आणि एक रत्न काढ, कोहिनूर हिरा काढला, हिरा अब्जावधी रुपयाचा. तो हिरा दिला. म्हटलं हे घे, म्हटलं हिरा. नाणे गेले ना तुझे, काही घाबरू नको, हे घे हिरा. अर्जुनानं दिला हिरा. या भिकाऱ्यानं हातात घेतला. म्हटलं आता तर असं बांधतो, म्हणलं हे जिल्ह्यात कुणाचं घर नाही असं बांधतो, म्हणलं मस्त गाड्या घेतो, बारीतलं जीवन जगतो. असं म्हणूस तर घरी आला. जुन्या काळाचं घर होतं, मडके होते मांडलेले, एका मडक्यामध्ये तो हिरा ठेवला. बरं काय त्याच्या बायकोच्या डोक्यात आलं, रोज दुसरा मडकं घेऊन जायची पाण्याला. यानं ज्या मडक्यात हिरा ठेवला तेच मडकं नेमकी पाण्याला घेऊन गेली. पाणी भरायला गेली तर नदीतच हिरा गेला. महाराज हिरा गेला उडून, पाणी आली घेऊन. दुसऱ्या दिवशी पाहत होतं हिरा गेला. पुन्हा रडायला लागला, पुन्हा भीक मागायला लागला, पुन्हा इकडं तिकडं धावत होता, काहीतरी देता का, काहीतरी देता का. फार शिकण्यासारखं आहे का. तिसऱ्या वेळेला मात्र आता पुन्हा अर्जुनाची कृष्णाची भेट झाली. तर भगवान म्हटले अर्जुना तू काही देऊ नको याला, आता मी देतो. तू काय, तू बाद झाला आता. भगवंतानं माझ्याकडे बघा आपल्या खिशातले 2 रुपये दिले त्याला. किती किती दिले, 2 रुपये. 2 रुपये दिल्यावर त्यानं ते हातात घेतले आणि आता चालता चालता समोरून एक मासे विकणारा चालला होता. त्या माशाच्या विकणाऱ्याच्या टोपलीमध्ये एक मासा तडफड तडफड करत होता. त्याला पाण्यात जाण्याची इच्छा, पण तो मरायच्या अवस्थेत तडफड करत होता. याला दया आली आणि यानं म्हटलं हे तुला 2 रुपये धर बाबा माझे, पण तेवढा मासा मला दे. तो फारच तडफड करतो, त्याला जरा पाण्यात सोडतो, तुझे 2 रुपये धर बाबा त्या माशाच्या बदल्यात. दुसऱ्याचा विचार केला. आतापर्यंत माझाच बंगला, माझीच गाडी असाच विचार करत होता. 2 रुपये घेतल्यावर दिले. तो मासा घेतला आणि नदीमध्ये पाण्यात सोडून दिला. चांगलं काम केलं जीवनात, पहिल्यांदा दुसऱ्यासाठी जगला. इकडे बघा आता, जसा नदीत मासा सोडला आणि माशानं उडी मारली की खालून हिराच बाहेर आला. याच्या हातात हिरा आला. बरं का, हिरा आला की खुश झाला, हा माझाच हिरा आहे, मला दिलेला आहे. थोडंसं पर्यंत जोरा जोरात आडायला लागला. वा 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 क्या बात आहे, हिरा आला. तेवढ्यात ते जे चोर होते तिथं बसले होते, त्यांना वाटलं सगळ्या गावाला कळलं आपल्यामुळं. हे म्हणले आळडू नको बाबा, हे 2 तुझे दाणे धर सोन्याचे, पण कुणाला सांगू नको. 2 नाणे पण आले, हिरा पण आला आणि जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं. पण कधी मिळालं हे विसरू नका. ज्या वेळेला त्यांनी 2 रुपयाचा विचार दुसऱ्यासाठी गेला तेव्हा सगळं मिळालं. तुम्ही जोपर्यंत माझं घर, माझा बंगला म्हणाल तोपर्यंत तुमचा विकास होणार नाही. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यासाठी जगाल, आपल्या जवळचं थोडंसं दुसऱ्यासाठी देण्याचा प्रयत्न कराल, नक्की लोक तुमचं नाव घेतील, चौका चौकात तुमचे पुतळे उभे करतील. भाऊराव पाटलांनी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं आणि त्या पैशात पोरांना जीव घातलं. 2 महिने पुरलं, पण आता 2 महिने काय करायचं, रडायला लागले महाराज. ते रडायला लागले तर एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं साताऱ्याच्या, कवठेंजरी भाऊराव पाटील संस्था चालवतात, गोरगरिबांच्या मुलांना शिकवतात, बहुजन पोरं शाळेमध्ये अभ्यास करतात आणि त्यांच्या संस्थेला धान्य कमी पडलंय म्हणून ते खूप दुःखी आहेत, पोरं उपाशी आहेत. इकडे बघा, त्या सावकारानं पत्र लिहिलं, मोबाईल नव्हते, पत्र लिहिलं, पाटील सकाळी पहिल्या एसटीनं साताऱ्याला या, माझ्या घरी 2-4 गोदानं भरून धान्य आहे, 1 टेम्पो भरून तुम्हाला देतो. फार आनंद झाला. पहिल्या एसटीनं बसले, साताऱ्याला गेले. श्रीमंत सावकारानं मोठा मंडप लावला होता, 2-4 खुर्च्या लावल्या होत्या, सगळे लोक बसवली होती, व्यासपीठ तयार केलं होतं, मोठा हार आणला, मोठी शाल आणली आणि त्या भाऊराव पाटलांना खुर्चीवर बसवलं. माझ्याकडे बघा, आणि माईकवर बोलता बोलता गळ्यामध्ये हार घातला, झरीचा फेटा बांधला, शाल घातली आणि ते श्रीमंत सावकार म्हटले, वा पाटील वा, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. दुसऱ्यासाठी जगता, गरीबाच्या मुलांचं शिक्षण देता, पैसे नाही तर बायकोचं मंगळसूत्र मोडून लोकांना जीव घालता. तुमच्यासारखे कोणी कर्मवीर नाही, दानवीर नाही, धर्मवीर नाही. आमचा मानाचा मुजरा, काळजीच करू नका पाटील. तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, आमच्या बापानं भरपूर आमच्यासाठी कमवून ठेवलेलं आहे, गोडाऊन भरू नये, त्यातला 1 टेम्पो आज घेऊन जा, टेन्शनच घेऊ नका. आनंद झाला, चेहऱ्यावरती हास्य उमललं, कोणीतरी दाता मिळाला असं वाटलं. पण तेवढ्यात तो श्रीमंत सावकार म्हटला, पण पाटील टेम्पो भरून धान्य देतो, पण माझी एक आट आहे बरं. आट म्हणलं कीच त्या पाटलांनी वर पाहिलं, कारण जुन्या काळातले लोक आटीला, वचनाला, शब्दाला खूप पाळायचे. आता आपल्यात हे राहिलं नाही. अजून जुने लोक खूप पाळतात. आपण तुमच्या मित्राला 2000 रुपये पाठवा फोन पेला, ते चौकात भेटत नाही, फोन पे नाही, डबल मित्र नाही,
अमोल तुला चांगलं माहिती आहे, माझे तशा हिस्ट्रीमध्ये 5-50 हजार ते परत आलेच नाही. बायकोचं दुखतंय बाबा 10,000 पाठव, परत भेटलाच नाही. नंबर बदलला, गाडी बदलली, चौक बदलला, गावं बदल, कोणी भेटत नाही. असे तुम्हाला रोजचे अनुभव आहेत. वचनन शब्दन आठ राहिलं नाही. ते पाटील म्हटले, सावकार तुम्ही आम्हाला टेम्पो भरून धान्य देताय, बरोबर आहे, पण तुमची आठ काय ते कळू द्या आम्हाला, जमली पाहिजे. जमेल म्हटले तुम्हाला फार सोपी आठ आहे. काय आठ आहे? काही नाही म्हटले, तुमच्या मुलांना एक टेम्पो भरून धान्य देतो जेवणासाठी, दुष्काळ पडलाय म्हणून, पण त्या बदल्यात तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव दिलंय तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. आरा डोक्यावरचा फेटा खाली टाकला, गळ्यातले हार खाली टाकले, लाल डोळे झाले त्या भाऊराव पाटलाचे. सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला आणि असं बोट करून म्हटले, खबरदार सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्याचा एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. मला खरं सांगा, 10 मिनिटापासून तुम्ही ही कथा ऐकता, त्यांना गरज होती की नाही? होती. पोरं उपाशी होती की नाही? होती. तरी सुद्धा त्यांनी ते पैसे घेतले नाही, ते धान्य घेतलं नाही. हे जरा शिका. कोणाचं घ्यायचं नाही, याच्यासाठी सांगितलं. कोणाचंही घ्यायचं नाही, पापातलं नाही, कोणाच्या नावासाठी नाही, त्रासातलं नाही, ते आपल्याला संपून टाकत असतं. कुणाचंही घ्यायचं नाही. दुसरा मुद्दा, कुणालाही द्यायचं नाही. प्रमाण ऐका आता बरं का. उदास विचार वेच कधी, उदास विचार वेच कधी, उदास ठेवा. जोडून या धन उत्तम व्यवहारी. धन किती कमवा, सोन्याची बिस्किट पहा, त्याला काही विरोध नाही आपला. श्रीमंत व्हा, त्याला अजिबात विरोध नाही, पण पापाचं नको, कुणाच्या वाईटातलं नको, कुणाच्या त्रासातलं नको. जोडून या धन उत्तम व्यवहारी. आणि देताना मात्र उदास विचारे वेच करी. देताना जागर राहा. आणखीन एक मुद्दा आहे, लोक तुमच्या धनावर प्रेम करत असतात, तुमच्यावर नाही. कलियुगाची रीत आहे, म्हाताऱ्या माणसानं सगळं लेकराला द्यायचं नाही, तर थोडी चिल्लर खिशात ठेवायची वाजवायला. लाख कोटी रुपये बँक बॅलन्स ठेवायचा, नाही तर मग तुमचे पोरं सुद्धा तुम्हाला सांभाळत नाही. ते रोजचे अनुभव आहेत आपले. का सबही पैसो के भाई, दिल का साथी नहीं कोई. काय गोड शब्द आहेत महाराज. सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. जब तक अपने पल्लों में पैसा, तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. पैशावर कोण कोण प्रेम करता आहे का? भाई बंद बहन और साले. किती लोक पैशावर प्रेम करतात, यादीच सांगितली कबीर महाराजांनी. भाई बंद बहन और साले, सब पैसों के भाई, कोई किसी का नहीं रे प्यारे. कहे त कबीर सुनाई, सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. म्हणून धनासाठी जाग राहा. कुणाचंही घेऊ नका, कुणालाही देऊ नका. आणि धनावर प्रेम करतात म्हणून थोडं सांभाळून वापरा. धनासाठी जाग केलं. दारा म्हणजे पत्नी.
ज्याचं लग्न झालं त्यानं बायकोसाठी जागा असलं पाहिजे, म्हणजे वर्गणी देऊ देते की नाही, पंगत घालू देते की नाही, सप्त्याला जाऊ देते की नाही, वारी करू देते की नाही, अधर्माकडे जाऊ देणार नाही, असं आपण जागं राहायचं. आणि नक्की सांगू, या सगळ्या माता जागेत हो, माणसंच जागी नाहीत महाराज, महिला खूप जागी आहेत महाराज. या देशातल्या महिला यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, या देशातली प्रत्येक आई पूजनीय आहे. या सगळ्या माझ्या बहिणी बसल्यात ना कीर्तनाला, या तुमच्या रामेश्वराच्या मंदिरात जाऊ द्या, चाफ्याचं फुल वाहणारच नाहीत त्या, बरं तिथं लिहिलेलंच आहे, चाफ्याचं फुल व्हायचं नाही, बारीक नजर असते माझी बरं काही का. महादेवाला ते वाहणारच नाही. शिर्डीच्या साईबाबाला जाऊ द्या, त्या सप्तशृंगीला जाऊ द्या, मराठवाड्यातल्या तुळजापूरला जाऊ द्या, नाही तर खाली इकडं नाशिकला रामाला जाऊ द्या, पंढरीच्या पांडुरंगाला जाऊ द्या. या देशातली माय कुंकू लावणारी देवाला हात जोडून काही मागत नाही, एवढंच मागते, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. हे पांडुरंगा, हे रामा, हे शिर्डीच्या साईबाबा, ओ नारायणगिरी महाराज, एवढंच करा, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये. केतन किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा गोवा, ब्रिस्टॉल, गोडपल्या, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर गायच्या खाऊ नका पोर. फार व्यर्थ चाललं जीवन. हे इथं DYSP बसले डांगे साहेब, त्यांच्या गावात त्यांनी दारूबंदी केली, स्मशानभूमी चांगली बांधली, तरुणांना मार्गदर्शन करतात. विनंती आहे, आपलं जीवन पुड्यामध्ये चाललं बरं. 10 रुपयाला 3 पुड्या यायच्या पूर्वी गोवा. तुम्हाला कसं काय माहिती, माझा बाप किराणा दुकान चालवायचं, मला माहिती. 10 रुपयाला 4 येत होते, आता 10ची 1च येते बघा. अजून काही दिवसांनी 20ची 1 येणार आहे. 3-4 रुपयाला ब्रिस्टॉल होती, आता 40 रुपयाला झाली म्हणतात. बापाला म्हणलं ना, तुमचं पोरगं लय पुड्या खातं, मग आपलंच असं बांधून बाप हाणला पाहिजे. अरे बापाच्या समोर पोराची उभी राहायची ताकद नव्हती हो. बाप आला म्हणून तर पोरगा हातात पुस्तक घ्यायचो, आणि आता बापच पोराच्या समोर पुढे खायला, पोरगा कसं काय नाही खाणार मला. बाप जर पोराच्या समोर मोबाईल पाहत असेल ना, पोरगा पाहणार म्हणजे पाहणार. विनंती आहे, 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंत मुलाच्या हातात मोबाईल देऊ नका. मोठं संकट आलं आपल्यावर, 1ली, 2री, 3रीच्या तर अजिबात नाही, देऊच नका. किती रडू द्या तुमच्या लेकरानं मायांनो, पण मोबाईल काय हातात देऊ नका. द्यायचा ना तुम्हाला, 10वीच्या पुढं द्या, 12वीच्या पुढं द्या, त्याच्या आधी देऊ नका. सावधान राहा. फार नाद लागला बरं माणसाला मोबाईलचा, प्रत्येक जण त्याच्यातच आहे. हो, प्रत्येक जण सगळे त्याच्यात आहेत. कीर्तनकार कीर्तन करता करता मोबाईल पाहायला लागला, गायक गाता गाता पाहायला लागला, वादक पखवाजावर मांडून पाहायला. तुम्ही नाही बरं, तुम्ही लगेच नाराज होऊ नका. हो, तुम्ही बसलेले कीर्तनात पाहायला लागले, प्रत्येक जण त्याच्यातच आहे. 10 मिनिटं सुद्धा बाजूला नाही आपण. सगळे काही जेवताना मोबाईल पाहतात पोराशी, जेवताना खाली पाहतच नाही ताटात. बायकोला राग आला, तिला बिचारीला कामाला जायचं, तिनं ताट उचललं, गेली घेऊन. याला मिळच नाही, 2-4 घास मातीचे खाल्ले खायचे, आणि मग कळालं बायकोनं ताट नेलं. काय न तुमच्या, मी शहरात राहिला, बीड जिल्ह्यात गेवराईला. तुमच्या शेजारी एक घटना घडली, विकास महाराज, आता ताजी घटना आहे. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला सकाळ. जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला बुवा. बाईनं तरी बघायचं ना घरातले, ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपलं मैत्रिणीला चाललं होतं, 300 रुपये बचत गटाचे राहिले, उद्या टाकते, परवा 100 देते. ती आपली मॅसेज सोडत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार आहे, नवराच येणार आहे. तिला वाटलं कोण येईल, पाण्यास तांब्या भरून दिला. याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे. हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही. ती सोफ्यावर बसली, तिला मिळ नाही. दोघं मोबाईलमध्ये होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता माझ्याकडे बघा, इकडं ओरिजिनल चालतं का, ओरिजिनल ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे काय नवले महाराज. एक जण 15 मिनिटं मोबाईल पाहत होता साहेब, 15 मिनिटं. मोबाईल हरवला, अंधारामध्ये मोबाईल हरवला, मोबाईल सारखं तुकाराम मारत. 15 मिनिटानं बायकोनं जोरात कानाखाली मारली. बायका आता हाणायला भेट नाही. हे तुमच्या बरं आहे तिकडे खेड्यातल्या खडके वाके पिंपळस राहते काही नसतं, काय कोण ठोकून काढतात, काय दारू पिऊन आल्यावर तर मरणाचं हाणतात, काय नसतं. जोरात बायकोनं कानाखाली हारले. म्हणलं का मारलं मला,
काय पाहता? मोबाईल पाहतो. किती मिनिटं झाली? 15 मिनिटं. टॉर्च कशाची लावली म्हटले? टॉर्च म्हणजे मोबाईलचीच बॅटरी लावून 15 मिनिटं मोबाईल पाहत होता. कम नाही हाणणार बायको? सांगा बरं मला. फार वाईट झालं मान. इतका नाद लागलाय माणसाला त्याच्या इन्स्टा स्टोरी स्टेटस फेसबुक बाबा बंद नाही महाराज. रील्स तर बंदच नाहीत बाबा. ही झाली की ती झाली की ही बंद नाही रे. डोकं बधीर होईल बरं महाराज तुमचं. आणि सांगणारे एवढे झालेत महाराज. कोणी म्हणतं या नाकाने श्वास वाढा, कोणी म्हणतं या नाकाने वाढा, कोणी म्हणतं ही गोळी खा, कोणी म्हणतं ती गोळी. बंद नाही महाराज ते. तुमचं डोकं बधीर होईल. सावधान. माझी प्रार्थना आहे, मोबाईल पाहू नका असं माझं मत नाही. मला पण आहे, त्याची गरज आहे. गुगल आहे, युट्यूब आहे, तुम्हाला ते लागणार आहे आता. पण त्याचा उपयोग करा. त्याच्या जाहिरातीसाठी उपयोग करा. तुमच्या उद्योगासाठी. काय लोक किती हुशार आहेत महाराज, खूप पैसे कमवतात. त्याच्यासाठी उपयोग करा. आपली बुद्धी बधीर होईन याच्यासाठी नका करू. व्यसन लागेल याच्यासाठी नका करू. जागं राहा. मी का सांगतो? जागा असलं पाहिजे. पत्नीनं पतीसाठी आणि पतीनंही पतीसाठी. बघा एक विचार आहे. रामचंद्र वनवासाला निघाले आणि वनवास जानकी मातेला माहिती झाला. वनवास रामप्रभूला आहे. तापस वेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. वनवास लक्ष्मणाला नाहीये, वनवास जानकीला नाहीये. तापस वेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. रघुकुल नीति सदा चली आई प्राण जाए पर बचन न जाई. श्री राम जय राम जय जय राम. 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 वनवास रामाला आहे, पण जानकी म्हणते मी सुद्धा येणार वनवासात. काही जीवन आहे ना हो, याला जीवन म्हणतात. बरं, सकाळी खूप आनंद मिळेल तर संध्याकाळी कधी कधी दुःख मिळेल. दुःख आलं की नाराज होऊ नका आणि सुख आलं की कधी माजू नका. विश्वाच्या मालकाला सकाळी गादी मिळते, राघव राजगादीवर बसायचं, आणि त्याच राघवाच्या कानावर बातमी येते गादी नाही, वलकलांगामध्ये धारण करून 14 वर्ष वनवासात जायचं. हे रामायणातलं असलं तरी आपलं आहे, हे आपल्या घरातलं आहे. सकाळी खूप आनंद होईल तुम्हाला, संध्याकाळी कानावर बातमी येईल की आता आपली आई राहिली नाही, आपला मुलगा राहिला नाही, आपल्या घरामध्ये आपल्याला आधाराचं कोणी राहिलं नाही. याला जीवन म्हणतात. लक्षातच ठेवा. हे विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधात्यानं तुमच्या माझ्या कपडावरती जे लिहिलेलं असतं बदल होत नाही बरं त्याच्यात. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला कसा. विश्वाचा मालक वनवासात हा सुंदर भाव आहे का. कसा टाकून गेला पडेना. रामा 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 विनव रामा विन रामा रामा
राम